नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. बोल, वेलकम टू आवर चॅनल. वेलकम टू आवर चॅनल. ओके, चलो. तर आज तुम्हाला थंबनेलवरून कळलं असेल, आज स्पेशल ओकेजन आहे. आज माझ्या बनूचा फर्स्ट डे आहे स्कूलचा, हो ना. आज त्याचा फर्स्ट डे आहे आणि आत्ताच प्रिशाचा सुद्धा कल्मिनेटिंग डे होता आज स्कूलमध्ये. तर आत्ताच आम्ही तिकडे जाऊन आलो आहे आणि जस्ट आली आहे. मी चेंज केलं आहे. बनूचं तर अजून चेंज नाही केलं. बनूची तयारी करायची आहे स्कूलची. आता डिरेक्टली त्याला युनिफॉर्म वगैरे घालणार आहे. आणि स्कूलचा पहिला दिवस खरंच खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे आयुष्यात आता पहिल्यांदाच स्कूलमध्ये चाललेला आहे तो. त्यामुळे मी म्हटलं की हा ब्लॉग बनवूया, कारण आपल्या वेळी असं काही नव्हतं ना. आपल्या वेळी कॅमेरा आणि या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे साधं फोटो पण नव्हतं काढता येत की पटकन क्लिक केलं वगैरे असं काही नव्हतं. बट आता तो चान्स आहे आणि आता मी यूट्यूबवरती आहे, तर या मेमरीज मी कलेक्ट करू शकते. त्यामुळे प्रिशाच्या वेळी फक्त फोटोज आणि ह्याच गोष्टी होत्या, त्यामुळे तिच्याकडे फक्त तो व्हिडिओ आणि हे होतं. पण याच्या यूट्यूबद्वारे मी हे माझ्या बरोबर नेहमी राहील आणि तो सुद्धा बघेल मोठं झाल्यानंतर, हो ना. तो सुद्धा मोठे झाल्यानंतर या गोष्टी त्याला बघायला मिळतील. त्यामुळे म्हटलं की एक ब्लॉग बनवूया आपण. आणि खूप धावपळ झालेली आहे, कारण तिचं सुद्धा इव्हेंट होतं स्कूलमध्ये आणि ह्याचा फर्स्ट डे. त्यामुळे माझं सगळी धांदल उडालेली आहे. आणि आता हा टास्क चालू झालेला आहे, कारण आतापर्यंत असं होतं ना की तिची एकटीची स्कूल होती, ह्याचं काही नव्हतं. पण आता हा एक पुन्हा मोठा टास्क असणार आहे की इकडे आणि तिकडे दोन मुलं असली की असंच प्रॉब्लेम होतो की दोन्हीकडे दोन्ही गोष्टी हँडल कराव्या लागतात. त्यामुळे आज सागरसुद्धा घरी आहे. दोघांचं एकाच दिवशी असल्यामुळे ते एक बरं झालेलं आहे की दोघांच्या गोष्टी आम्हाला अटेंड करता येतात. आणि आता मी याची तयारी करते आणि दाखवते तुम्हाला की त्याच्या स्कूलचं मध्ये कसं त्यांचं वेलकम वगैरे करतात. आता नेवर नो की काय करणार आहे तिथे स्कूलमध्ये. आणि मी जस्ट आता त्याला प्री स्कूलमध्येच ॲडमिशन घेतलेले, डिरेक्टली मोठ्या स्कूलमध्ये नाही घेतलेलं आहे, कारण 1 वर्ष आम्ही बघणार आहोत इथे की कसं काय आहे वगैरे ते. तर आता मी त्याची तयारी करायला घेते आणि मग तुम्हाला दाखवते की तो कसा रेडी झालेला आहे स्कूलसाठी आणि काय करतोय काय नाही माहिती नाही. कारण मी काल त्याचं किट घ्यायला गेली होती स्कूलमध्ये, तर तो कालच मला म्हणत होता की मम्मा मी आत्ताच इथे थांबतो म्हणून. तर आज काय करतोय काय माहिती नाही आहे. बट थोडा वेळ तिथे थांबला तो 10 मिनटं आणि नंतर मी बाहेरच थांबले होते की म्हटलं बघू काय करतोय हा. तर मला बघितल्यानंतर पुन्हा मग त्याचं एक मन बोलत होतं की मला तिथे थांबायचं आणि एक मन त्याचं माझ्याकडे होतं की त्याचं असं म्हणणं होतं की तू इथे थांब आणि मी आतमध्ये जातो म्हणून. आज काय करतो माहिती नाही आहे आणि त्याच्यासाठी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा की तो काय करतोय आणि काय नाही. हे मी पण खूप एक्साइट आहे की बघू तो थांबतोय की रडतोय काय माहिती नाही आहे. चला तर व्हिडिओ बघत राहा पुढे. चला आता फायनली मी बनूची तयारी करायला घेतली होती आणि खरं तर ही गोष्ट मला नवीन नाही आहे, कारण प्रिशाच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. पण तरी का कोणास ठाऊक, पण बनूच्या वेळी पुन्हा हे सगळं करताना खूप एक्साइटमेंट होती, खूप वेगळी फिलिंग होती. कारण शेवटी मुलं किती असली तरी प्रत्येकाचं करताना आपल्याला आईला वेगळा एक आनंद असतोच. आणि तो सुद्धा किती एक्साइट आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि नुसतं त्याचं इकडे तिकडे पळणं चालू होतं, मला बिलकुल तयारी करायला देत नव्हतात. जवळपास 3-4 वर्ष झाली बॅग वगैरे भरणं या गोष्टी मी नाही करत आता, कारण प्रिशाची कामे प्रिशा स्वतः करते, त्यामुळे आता मला गरज नाही लागत ते सगळं करायची. पण पुन्हा नव्याने ही माझी ड्युटी चालू झाली आहे आता. आणि हा बनूचं किट आहे आणि त्यात बुक्सला वगैरे सगळं मी कवर वगैरे घालून छान रेडी केलेलं आहे. आणि बघा ना, नर्सरीसाठीच किती सारी बुक्स आहेत. आणि कवर घालताना नव्या बुक्सचा स्मेल जो काही येत होता ना, त्यामुळे मी पुन्हा माझ्या शाळेच्या दुनियेत गेली होती. आणि इथे त्याचं टिफिन वगैरे पण भरून घेते आहे मी. आणि बनूसाठी मी स्पेशल काही वेगळं बनवत नाही, जे आमच्यासाठी जेवण बनतं त्यातलंच बनूसुद्धा जेवतो.
आणि त्याच्या स्कूलमध्ये सुद्धा रूल्स आहेत की प्रत्येक वारासाठी काहीतरी मेनू ठरलेला आहे, त्याप्रमाणेच त्याला टिफिन द्यावा लागतो. आणि इथे त्याला मी देवाचे आशीर्वादसुद्धा घ्यायला लावले, कारण त्याचा स्कूलचा आज पहिलाच दिवस होता म्हणून. मला चांगली बुद्धी दे, स्कूलचा पहिला दिवस आहे. आणि इथे त्याला मी माझ्यासुद्धा पाया पडायला लावलं होतं, कारण देवासोबत आईवडिलांचे आशीर्वादसुद्धा महत्त्वाचे असतात. आणि सागरला या गोष्टी नाही आवडत त्याच्या पाया पडलेलं कोणी, त्यामुळे त्याने काय त्याच्या पाया पडून दिलं नाही. इकडे थांब आपण शूट करूया. Have fun. I'm here. Come here. Wait. हॅलो. तर तुम्ही बघितलं असेल, मी बनवला स्कूलमध्ये सोडून आलेले आहे. आणि आतमध्ये जाताना तर तो अजिबात रडला नाही. तो खूप खुश होता, खूप खुश होऊन गेला. तो खूप एक्साइट होता आतमध्ये जाण्यासाठी. पण आत्ता काय करतोय माहिती नाही आहे. आणि सागरने पण मला तिथे फार वेळ थांबायला दिलं नाही, कारण त्याचं असं म्हणणं होतं की जर तो इनकेस बाहेर आला आणि त्याने तुला जर पाहिलं तर तो अजून नर्वस होईल. कारण थोडंसं आतमध्ये जाताना मुलांना पण होतं ना की पॅरेंट्स आपल्यासोबत का येत नाही आहेत आतमध्ये वगैरे, हा प्रश्न असतो त्यांना. तर बोला जास्त वेळ तिथे थांबू नको, म्हणून त्याने मला अजिबात तिथे थांबायला दिलं नाही. आणि तो खूप खुश होऊन गेला आतमध्ये. बट माझंच असं होत होतं ना की मलाच खूप रडायला येत होतं. तो आतमध्ये जात होता तेव्हा फ्रँकली सांगायचं तर माझ्या डोळ्यात पाणी होतं. कारण मी त्याच्याशिवाय आता राहिले नाही आहे. असं म्हणजे आई आणि बाळ तुम्हाला माहिती असेल की सतत ते एकत्रच असतं, 24 तास ते एकमेकांसोबत असतात. आणि तो फार असा नाही कुठे जात. आजी आजोबांकडे पण फार कमी असतो. कधी आम्ही क्वचित गेलो तर खाली गेलो तर तेवढंच तो त्यांच्याबरोबर असतो वगैरे. तर असं फार तो मला सोडून राहिलेलाच नाही आहे, त्यामुळे खूप सवय आहे. आणि जेव्हा तो स्कूलमध्ये जात नव्हता तेव्हा असं मला वाटायचं की हा कधी एकदा स्कूलमध्ये जाईल आणि मला मी टाईम मिळेल की ज्या वेळात मी माझं काम करू शकेन. पण आत्ता खरंच असं वाटतंय की मला काहीच सुचत नाही आहे. तो गेला तर माझं सगळं, मी फिजिकली इथे आहे बट माझं माइंड तिकडे आहे सगळं, की तो काय करत असेल. आणि काहीच लक्ष नाही लागत आहे. आणि ही प्रत्येक आईची ही सिच्युएशन असते. जेव्हा मुलं जवळ असतात तेव्हा असं वाटत असतं की त्यांना की कधी यांची स्कूल चालू होते आणि कधी हे जातात असं होतं. पण जेव्हा ती दूर जातात ना तेव्हा खरं तर ते रिअलाईज होतात गोष्टी. बट ठीक आहे, हरकत नाही. ह्या गोष्टी तर येणारच आहेत पुढे. स्कूलमध्ये तर गेलंच पाहिजे ऑब्वियसली. आणि ही एक त्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात आहे. आणि खूप छान वाटतंय की त्याने ती हसत हसत केलेली आहे, ना की रडत केलेली आहे. आतमध्ये आता काय केलं माहिती नाही, जेव्हा आपण जाऊ तेव्हा कळेलच काय केलं ते. आणि प्रिशाने सुद्धा असंच केलं होतं. प्रिशासुद्धा बिलकुल रडली नव्हती. प्रिशा तर ह्याच्यापेक्षा खूप लहान होती, कारण तिला लिटरली मी 2.5 वर्षातच स्कूलमध्ये टाकलं होतं. प्ले ग्रुपलाच गेली होती ती पण अशीच हसत हसत गेली होती आणि हा पण तसाच हसत हसत गेलेला आहे. त्याच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. हा एक नवीन प्रवास सुरू झालेला आहे आणि तो आयुष्य घडवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. आणि माझी सतत प्रार्थना असेल की देवाकडे की त्याला या प्रवासामध्ये सतत यशस्वी कर, त्याला नेहमीच यश त्याच्या पदरात पडो. आणि मी तुम्हालाही सांगते आहे की तुम्ही सुद्धा माझी एक फॅमिली आहात. तर या प्रवासात त्याला तुमचे सुद्धा आशीर्वाद मिळू देत. त्याला भरपूर आशीर्वाद द्या, भरपूर प्रेम द्या.
आणि हा प्रवास त्याचा अगदी सुखकर आणि छान हो आणि एक मोठी व्यक्ती तो झालेला मला बघायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा त्याला खूप आशीर्वाद द्या. चला तर आता बघू नंतर त्याला आणायला गेल्यानंतर मला कळेलच. अजून तरी मला काही फोन आलेला नाही आहे, मग तो यायच्या आधी मी हे शूट करून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर तो जेव्हा येईल तेव्हा आपण घ्यायला जाईन तेव्हा पण मी शूट करेन. त्याचा दिवस कसा गेला आपण त्याला नंतर विचारूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही आता आला खाली. आपण इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. आम्ही खाली आलो. हॅलो बोल. हॅलो. आता आम्ही घरी आलो. हा आता आम्ही घरी आलो आणि आता मी आधी दरीत होती. आता मी ललत होती. हो आता मी त्याला आणायला गेले होते ना तेव्हा थोडासा तो म्हणजे रडला होता. जस्ट मी टीचरला विचारलं की म्हणजे केव्हापासून रडतोय वगैरे, तर टीचर बोले आत्ताच जस्ट रडायला लागलाय तो, म्हणजे एंडिंगला. पहिले खूप छान खेळला, खूप छान त्याने ॲक्टिव्हिटी केल्या. मी दाखवते त्याने काय काय केलं ते. आणि जेवताना त्याला टिफिन खाताना माझी आठवण आली आणि मग तो रडायला लागला. त्याने टिफिन पण नाही खाल्ला. ओके ओके थांब ना, इथे सांग बरं तुझं कसं होता फर्स्ट डे? मस्त होता. तुला आवडलं स्कूल? मी रडत होती. तू ललत होता, थोडूशा लल्ला ना तू? हां ओके. इथे हा त्याला ना इकडे हे झालं डोळ्याला, काय म्हणतात ते रांजणवाडी का काय आलंय त्याला बहुतेक. तर त्याला स्वेलिंग आहे. थांब थांब आपण दाखवूया तुझी ॲक्टिव्हिटी. थांब आपण ॲक्टिव्हिटी दाखवूया ना. आणि बनूची आज फर्स्ट ॲक्टिव्हिटी झालेली आहे. आणि हे बघ दाखव. हे बघा त्याने हां माय, तुम्हाला आता उलटं दिसत असेल हे, माय फर्स्ट डे ऑफ स्कूल. आणि ही त्याची आणि ही त्याची फर्स्ट डेची ॲक्टिव्हिटी आहे. आणि आम्हाला छान छान खाऊ पण मिळालेला आहे. आम्हाला हे खाऊ मिळालेलं आहे कारण एका मुलीचा बर्थडे होता. तिचं 6 एप्रिल आणि तर ती लास्ट इयरपासून त्या स्कूलमध्ये आहे. हां खोलते लास्ट इयरपासून त्या स्कूलमध्ये आहे. त्याच्याने आजच फर्स्ट डेलाच तिचं बर्थडे सेलिब्रेट केलं स्कूलमध्ये. आणि हे तुझं गिफ्ट दाखव, तुला रिटर्न गिफ्ट दिलेलं दाखव. ओके. आणि हे आम्हाला रिटर्न गिफ्ट पण मिळाले आज फर्स्ट डेला. सो ना है ना. आणि आम्ही पण करणार आहे स्कूलमध्ये बर्थडे सेलिब्रेट, कारण मला त्या स्कूलचं काही रूल्स आणि हे माहिती नव्हतं. तर म्हणलं फर्स्ट डेलाच मी काय विचारू ना की बर्थडे सेलिब्रेट करायचं. ते लोक लास्ट इयरपासून होते. तिचं 6 एप्रिल आणि हा 7 एप्रिल. ह्याचा बर्थडे पण आता 2च दिवस झालं होऊन. तर मग म्हटलं मी टीचरला आज सांगून आले की आपण याचं मंडेला सेलिब्रेशन करूया. आणि मी तिथे स्कूलमध्ये आज विचारलं की त्यांचं काय रूल्स वगैरे आहेत, कारण फर्स्ट डे असल्यामुळे काहीच आयडिया नव्हती की कसा बड्डे सेलिब्रेट करतात स्कूलमध्ये. तर आम्ही आता विचारून आलेलो आहोत आणि मंडेला आम्ही स्कूलमध्ये बड्डे सेलिब्रेट करणार आहे. ये है ना. हो तर मंडेला आम्ही सेलिब्रेट करू, कारण सागर पण त्या दिवशी घरी असेल. तर मी आज टीचरला सांगून आलेली आहे. आणि चला तर अजून आम्ही दोघं जेवलेलो नाही आणि आता मला 3 वाजले. आता मला प्रिशालासुद्धा आणायला जायचं आहे. त्यामुळे आता ही माझी कसरत चालू झालेली आहे. इथून पुढे ही अशीच कसरत असणार आहे. तारेवरची कसरत नेहमीच असणार आहे इकडे आणि तिकडे. त्यामुळे ही ड्युटी आत्तापर्यंत नव्हती, आता ही चालू झालेली आहे ही ड्युटी. चला तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. बोल बनू. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला छान छान आशीर्वाद द्या. बोल. हां मला छान छान आशीर्वाद द्या, छान छान ब्लेसिंग्स द्या. ओके चलो चला आता भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. जय महाराष्ट्र.